36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मूर्तिजापूर तहसील परिसरामध्ये रेतीची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टर चालक मालकाने तहसील परिसरातून चोरी केल्याची तक्रार दिनांक 27 डिसेंबर रोजी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. या तहसील परिसरातील ट्रॅक्टर चोरीची ही दुसरी घटना आहे. या परिसरामध्ये संपूर्ण अन्न पुरवठा विभाग, तहसील कोर्ट, संजय गांधी योजना, विक्री, खरेदी विक्री, साप रजिस्टर ऑफिस इत्यादी शासकीय कार्यालय असल्यामुळे येथे लाभार्थ्यांची खूप गर्दी असते. कार्यालय परिसरातील जागा लहान असल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी वर्ग आपले वाहन या परिसरामध्ये नो पार्किंग असताना सुद्धा येथे पार्क करतात. येथील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात मान्य तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांनी नाकारत आदेशाचे 3-13 वाजवले असा जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. मूर्तिजापूर तालुक्यातील नदीवरील रेती माफिया यांची एवढी मजा झाली आहे की शासकीय अधिकाऱ्याला जुमानत नसून अवैधपणे रात्रीचे राजरोसपणे रेतीची तस्करी करत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. महसूल प्रशासन या रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कमकुवत पडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी शिपायांची नेमणूक करण्यात यावी. तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी या अवैध गौण खनिज चोरांवर कारवाई करण्यासाठी समिती गठीत केलेल्या पथकाचे प्रमुख प्रफुल्ल काळे, रामराव जाधव, रवींद्र पुरी, मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी सुनील मोहोळ, अन्वेष खडसे, संकेत गणवीर, उमेश सोळंके वाहन चालक यांना माणा येथील गिरोटी नाल्यावर अवैध रेतीचे उत्खनन करून चोरी चालू असल्याची गोपनीय माहितीवरून त्यांनी नाल्यातून ट्रॅक्टर MH30 AB 7397 क्रमांकाच्या ट्रॉलीवर क्रमांक नसलेल्या कॉलेजमध्ये कोणतीच परवानगी नसताना येथे भरून अवैध रेती भरून अवैध वाहतूक करत असताना कारवाई केली. यावेळी 3,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि पंचनामा करून दिनांक 26 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉली तहसील कार्यालय परिसरामध्ये उभी केली. 27 डिसेंबर रोजी रात्री चालक आणि मालक सय्यद सिद्दीकी उर्फ पप्पू राहणार माणा यांनी चोरून नेला. या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन मूर्तिजापूर करते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रवी खिराडे, मूर्तिजापूर.